श्रीराम श्रीराम। यदा लंबोदरं हन्ति सदां प्रत्यूह संभवम् तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् शारदा शारदां भोज्यवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलीकवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। मंगलमूर्ति मोरया निसा गम पानी सा सानिद पमगरे सा। जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। क्या बात। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन
राजा राम जय जय राम कृष्ण दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम दुर्जन संग जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम शरणागत दीना पमगम पनी निसा शरणागत दीना चरणी नहीं शरणागत दीना चरणी नहीं करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष ला राजा राम राम चरणी लक्ष ला बालकृष्ण चरणी लक्षला कीर्तन संगे रंगात देहवा गोरे कृष्ण संगे रंगात देहवा गोरे बालकृष्ण चरणी लक्षला राजा राम राम चरणी लक्षला स्वरूपी मन हे लाविता सौख्य स्वरूपी मन हे लाविता सौख्य काम क्रोधादिक जाती निज धाम काम क्रोधादिक जाती निज धाम ओ बालकृष्ण चरणी लक्षला राजा राम राम चरणी लक्षला सारा सार पदवीता सद्गुरु राया रे सारा सार पदवीता सद्गुरु राया रे मंगल धाम जीवन नर हरि पा मंगल धाम हे बालकृष्ण चरणी लक्षला राजा राम राम चरणी लक्षला सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे तन्मय होनी बलवंत प्रेमे बलवंत प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ प्रेमे गा हे बालकृष्ण चरणी लक्षला राजा राम राम चरणी लक्षला राजा राम राम चरणी
राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया। मती मंद मी काहीच नेणो, मती मंद मी काहीच नेणो, मती मंद मी काहीच नेणो, सांख्य अथवा न्याय गुरु रे, सांख्य अथवा न्याय गुरु रे, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ब्रह्म चैतन्य गुरु राया, दीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी, हीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी मनास वाटे, इच्छा तव गुण गाय कीर्तनी, इच्छा तव गुण गाय कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी ब्रह्म चैतन्य गुरु राया, जनार्दने सद्गुरु ते विनवी, जनार्दने, जनार्दने सद्गुरु ते विनवी, जनार्दने सद्गुरु ते विनवी, निरंजनीच्या राया गुरु रे, निरंजनीच्या राया गुरु रे, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया रघुपती राघव। आज आपल्या कीर्तनाचा दुसरा दिवस, उद्या गुरुपौर्णिमा, हे दुसरं पुष्प आपल्या समोर सर्वांना साधन करताना प्रथमतः सर्व कार्यकारी मंडळी, विश्वस्त मंडळी यांचे आभार नेहमीप्रमाणे, आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनापासून वंदन करतो। आपण जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती, असे आपण सर्व जगदीश मूर्ती कीर्तनप्रेमी बसले आहात, त्यांना नमस्कार करतो आणि वंदन करून कीर्तनाला सुरुवात करतो। जय जय रघुवीर समर्थ। यमन काय मानू आता न पुरे ही वाणी, काय मानू आता न पुरे ही वाणी, मस्तक आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरण काय मानू आता न पुरे ही वाणी, काय मानू आता
वसांडिली आपुली परीसे तेणे शिवो कैसे लोखंडासी तेणे शिवो कैसे लोखंडासी कायवानु चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी ठेवीत कायवानु आता न पुरे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती गामधनी मधनी रसा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी देह कष्ट भीती पर उपकारी कायवानु 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 आता न पुरे भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही दे आपुली ममता नाही दे कायवानु कालचं भजन आज ऐकवा म्हणे सुख पराविया सुखे म्हणे सुखे पराविया सुखे अमृत है मुखे स्रवत अमृत है मुखे स्रवत से कायवानु आता पुरे कायवानु पुरे आता न पुरे मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी ठेवीत कायवानु आता न पुरे कायवानु आता कायवानु आता कायवानु आता न पुरे मध्यम दुर्लभं त्रयमेवेतत्
देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की मंगलमूर्ती मोरया। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हे आपल्यासारख्या जाणक्या लोकांना सांगायला नको. भक्ती, विरक्ती आणि अनुभूती याची साक्षात मूर्ती म्हणजे संत तुकाराम महाराज आहे. महाराजांचं वर्णन आमच्यासारख्या पामाराने काय करायचं आहे. म्हणून आमचं पंत मोरोपंतांनी वर्णन केलंय. मेघेन तर्पिला जो, मेघेन तर्पिला जो वयाचक सुतृषित करील आजी तुका. जो जो मुमुक्षु त्याते, जो जो मुमुक्षु त्याते सुतृप्त करील आजी तुका. मोरोपंतांची भाषा बघा. अहो तो पक्षी एवढासा किती, त्याची चोच किती. मेघेन तर्पला जो, जो त्या मेघाने स्वतः तृप्त होणार नाही. पण हे संत दयाघन तुकाराम महाराजांच्यामुळे जो जो मुमुक्षु आहे त्याला मोक्षापर्यंत नेणारे असे हे महान संत तुकाराम महाराज हे आपल्याला आज सांगतायत. काय वानू आता नपुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. तीनदा चारदा मस्तक चरणी ठेवत, पुढचं आठवत नव्हतं म्हणून नाही, तो आजचा महत्त्वाचा विषय आहे. मस्तक चरणी ठेव तसं आज त्या संपूर्ण अभंगामध्ये त्यांना सांगायचं इकडनं तिकडनं फिरून तेच आहे. संतांची महती गातायत पण आम्हाला सांगतात तेच आहे की मस्तक चरणी ठेवी तसे. काय मला शक्य आहे का सगळं अगदी रूपावली पासून ते भाष्यापर्यंत यजन याजन केलं, पाठांतर केलं, समजून घेतलं तरी आत्मज्ञान होईल का? पाठांतराने किंवा यजन किंबहुना या सर्वांनी केल्यामुळे जे आत्मज्ञान होत. कारण आत्मज्ञान हे ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान आणि आम्हाला असतं ते विपरीत ज्ञान. आम्हाला म्हणजे आम्हाला ज्ञान जे असतं, कारण ज्ञानाची गंमत अशी आहे की ज्ञान, आमच्या ज्ञानाची गंमत कशी ऐकायची काय. आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा नकळे ज्ञान. अशी आमची अवस्था. आम्हाला ज्ञानाची आमची अशी अवस्था आहे की आम्हाला ज्ञान आहे का हो. आम्हाला नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा. ही सत्य वस्तू आहे. आज आम्ही ज्यांचा वारसा सांगतो हिंदुत्वाचा, सनातनांचा, आम्हाला आमच्या वेदांबद्दल, आमच्या पुराणांबद्दल काय नक्की माहिती आहे, किती वाचले आपण, हा आमचा प्रश्न आहेच आहे. किंबहुना ज्ञानाची गंमत अशी आहे, विवेकानंदांनी त्याची व्याख्या करताना केली, इट इज द परफेक्ट स्टेशन ऑफ द परफेक्ट स्टेशन. परिपूर्णतेचं एक असं ठिकाण आहे की ते ज्ञान आहे. नुसतं शाळेत शिक्षण म्हणजे ज्ञान नाही. एक सहज गंमत आठवली. परवा मध्यंतरी मोदींचा एक इंटरव्ह्यू झाला. काय माणूस, आपल्याला लाभलेले पंतप्रधान किती, ज्यांना कळले त्यांना कळले, ज्यांनी त्यांना कळतच नाही त्यांचं काय आवश्यक नाही. पण एका साध्या इंटरव्ह्यूमध्ये एक अशी पत्रकारिता कोणीतरी होती बाई, त्यांचा इंटरव्ह्यू घेत होती आणि म्हणाली, मोदी साहेब आपको याद रखने जैसा एक चीज बताओ. बघा धैर्य तिचं. म्हणजे आता हे सगळं पेडच असतात सगळ्या मीडिया. मोदींना काही विचारायला, आता मोदींसारख्या माणसाला तुम्हाला लक्षात ठेवणं, एवढ्या गोष्टी घडल्या पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय असं एक विशेष सांगा असं त्यांना विचारलं. मोदी आपल्या स्टाईलमध्ये नेहमीसारखे, आप सही है पर मुझे एक बताओ, हमारे वेद किसने लिखा. तिला काय उत्तर देता, मालूम नहीं. जिसके बुनियाद पर यह पूरा सनातन धर्म चलता है वो अगर हमें मालूम नहीं तो मोदी किस झाड की पत्ती. काय विनय बघा. सांगा, उत्तर सांगायची पद्धतीवर ना खरा खरा विद्वान विनयाने शोभतो तो असा. आमची ज्ञानाची परिस्थिती अशी आहे. मग आत्मज्ञान तर फार. मग हे आत्मज्ञान जिथं मिळतं तिथं जायला पाहिजे नाही का.
आत्मज्ञान जर मला पाहिजे आणि माझी ज्ञानाची अवस्था आहे, मग हे आत्मज्ञान कुठे मिळेल? तिथे जायला पाहिजे. आत्मज्ञानासाठी उपाय धरावे संतांचे ते पाय, असं तुकाराम महाराज एका अभंगात म्हणून गेले. आत्मज्ञान जर आम्हाला हवं असेल तर काय करायचं? एकदा काय झालं, पुण्यामध्ये एका माणसाने बेकरी काढली बरं का, चकचकीत बेकरी केली, एकदम छान सगळे ब्रेड बीड भरून ठेवले, बाहेर पाटी लावली मोठी, इथे सर्व प्रकारचे ब्रेड मिळतील. एक पुणेकर दुसरा आपल्या मित्राचं दुकान बघून आज शिरला, म्हणला अरे वा छान केलं दुकान, फर्निचर वगैरे सगळे ब्रेड ठेवले, बरं मला एक सांगा म्हणे, इथे कुत्र्याला खायचे ब्रेड मिळतील का? बरं का. आता हाही खवचट पुणेकर, तोही पुणेकर खवचटच. त्यांनी ओळखलं याचं प्रश्नाचं रोख, म्हणाला इथं खायचे आहेत का बांधून देऊ? पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. म्हणजे त्याला तसाच माणूस पाहिजे. म्हणजे आत्मज्ञानाशी उपाय धरावे संतान. ज्याच्याकडे आत्मज्ञान घ्यायचं आपल्याला, त्याची अवस्था कशी पाहिजे आम्हाला? मग एखाद्या उदार माणसाकडे जाईल, जे समर्थपणे उदार, काजे अत्यंत थोर, तयाचे निहा ज्ञान विचार, दिधला नवचे. ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे पण द्यायची वृत्ती नाही, ज्याच्याकडे संपत्ती आहे द्यायची वृत्ती पण आहे, अशाकडे गेलो पण त्याच्याकडनं हा ज्ञान विचार म्हणून समर्थ म्हणाले, त्याच्याकडेही जाऊन उपयोग नाही. मग जर खऱ्या आत्मज्ञानी संताकडे जायचं असेल तर आम्हाला ते ज्ञान मिळवलं पाहिजे. कारण असं आहे, बरं ज्ञान मार्गाने मिळावं तर आमची ज्ञानाची परिस्थिती अशी आहे, कर्ममार्ग आहे, योग मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. जे कर्माची गंमत अशी आहे, कर्माचे 9 प्रकार आहेत. नित्य कर्म, निषिद्ध कर्म, नैमित्तिक कर्म, कायिक वाचिक मानसिक, आपचं प्रारब्ध कर्म, अशा कर्म म्हटलं कर्म माझं म्हणायची वेळ येते, असे एवढी कर्माचे प्रकार आहेत. आणि एखादं कर्म मी केलं तर ते निषिद्ध आहे का शुद्ध हे सगळं कळायला अवघड आहे. म्हणजे मी करतोय हे कर्म म्हणून, पण ते कर्म हे खऱ्या अर्थाने कर्माचं गोंदवलेकर महाराजांनी खूप छान, कर्म हे असं आहे की जे तुम्हा आम्हाला टळत नाही. कर्माची व्याख्या करताना महाराज खूप छान म्हणाले. ते म्हणाले, एक पाळण्यात निजलेलं बाळ असतं, पाळण्यात निजलेलं बाळ असतं, त्याच्या अंगावर जर माशी बसली तर त्या आईला बोलवत नाही, त्याचा हात असा सहज जातो. इतकं कर्म साहजिक आहे. काय कर्म सांगायची पद्धत आहे बघा महाराजांची. अहो काय डेफिनेशन केली की कर्म हे आम्हाला पटकन, आम्ही कर्म कर्म मोठा शब्द वापरू, पण कर्माचं आम्हाला नक्की, म्हणजे कर्म हे इतकं स्वाभाविक आहे हा सांगायचा उद्देश आहे. मग हे स्वाभाविक जर कर्म आहे आणि ते शुद्ध व्हायला असेल, निषिद्ध होऊ नसेल तर काय करावं याची पुन्हा पंचायत आहे. कारण मी शुद्ध म्हणून करतोय. एक आठवलं म्हणून सहज सांगतो, अगदी विनोदाने घ्या, की मी आता रिटायर झालो तर नंतर मी आपला बसने जातो. आमच्या इथनं पर्वतीपासून शिवाजीनगरपर्यंत जायचं असलं तर बसने चाललो होतो. मध्ये आमच्याकडे काय विचारू नका, कारण का आमच्या लोकमान्य टिळकांनी कर्माची गरमत सांगताना एक प्रारब्ध कर्मामध्ये निषिद्ध प्रारब्ध, असा एक निषिद्ध प्रारब्ध कर्म असं पण सांगितलं. म्हणजे तुमची चुकी नाही आहे, पण तुम्हाला समजा इथून बाहेर गेलात आणि तुम्ही सरळ व्यवस्थित चाललं पण तुमच्यावर येऊन कोणी धडकलं तर चूक तुमची नाही, पण होणारा सगळा भोग तुम्हाला भोगायला लागतोय. आमचे एक डॉक्टर होते, ते डॉक्टर दवाखान्यानं परत येत होते. परत येताना त्यांना कोणीतरी रस्त्यामध्ये रात्री त्यांची स्कूटरवरनं येत असताना धडक दिली. कारण ते गंजपेठीच्या अशा भागात होते की कार नेणं, त्यांच्याकडे कार खूप आहेत पण तिथे कार लावणं सुद्धा शक्य नाही, अशी जागा पुण्यात आहेत काही. तिथे त्यांनी स्कूटर लावून येताना आले आणि त्यांच्यावर एक धडकला, माणूस धडकला आणि पडले तर इतकं फ्रॅक्चर झालं. आता तिथल्याच लोकांनी माहिती असलेलं पेशंट म्हणून पटकन उचललं आणि त्या माणसाला धरायचा प्रयत्न केला. तो पळून गेला. पळून गेला तर कळलं ती गाडी पण त्याचं नाही, त्याचं नाव नाही, तो कोण आहे, तो गाडी भलत्याची गेलेला पळून, त्याच्याकडे लायसन पण नव्हतं. इथपर्यंत झालं. डॉक्टर म्हणले ते जाऊ दे, आपण आपल्या तब्येतीचं बघूया म्हणून त्यांनी पण पुढे 1.5 महिना त्यांना ते फ्रॅक्चर मतान हा तिथे फिजिओथेरपी याचा किती त्रास असतो यांना विचारा. ते फिजिओथेरपीमुळे करत नाहीत ऑपरेशन, फिजिओथेरपीला घाबरून. ते फिजिओथेरपी इतकी 1.5 महिना झाला, तो त्रास झाला आणि त्याचा परिणाम असा झाला
की 1.5 महिन्यामध्ये तिथं डेंग्यूची साथ आली त्या भागात. आणि लोक डॉक्टरांना फोन करायला लागले, डॉक्टर अहो कुठे आहात तुम्ही? कारण डॉक्टरांच्या हाताला गुण चांगला आणि म्हणून डॉक्टर प्रसिद्ध होते. पण डॉक्टर ते म्हणले मीच असा येऊन पडलोय म्हणून मला काही शक्य नाही, आता तुम्ही जवळपासच्या कुठल्या तरी डॉक्टरकडे बघा. नाही डॉक्टर तुम्ही नुसतं फोनवर औषध सांगितलं तरी आम्ही बरं होऊ, एवढा विश्वास डॉक्टर होते. ते म्हणले असं बरं नाही, तपासणं योग्य आहे, ताप कमी जास्त होतो किंवा काय असतं, तुम्ही जवळच्या पास. म्हणजे केली कुणी चुकी? एका माणसाने, ज्याचं लायसन्स नाही, ज्याचं स्वतःची गाडी नाही त्यांनी, आणि भोगलं किती? एवढ्या 100-150 जे पेशंट त्या डॉक्टरवर अवलंबून केली. एका माणसाला धडक दिली एका माणसाने आणि एवढ्या लोकांची प्रारब्ध बिघडली. म्हणजे मी कर्म करीन योग्य, ते आपल्या घरी सरळ जात होते, त्यांची चूक नव्हती. पण एखादा माणूस कोण तुम्हाला म्हणजे निषिद्ध जे संचित असतं करावं ते आम्हाला निषिद्ध करायला लावतं आणि मग सत्कर्मातनं सुद्धा अशी निषिद्ध होऊ शकतं. म्हणजे कर्म हे सुद्धा इतकं सोपं नाही आम्ही करायला गेलो तर. जो मला गमतीचा भाग सांगणार होतो तो असा की मी शिवाजीनगरात चाललो होतो, तर बसमध्ये बसलो, माझ्या शेजारी थोडी जागा होती म्हणून एक आजोबा येऊन बसले, आणखीन एक पुढे एक मुलगी आली तरुण, जागा नव्हती म्हणून ती उभी राहिली. पुढच्या स्टॉपनं अशीच चालली होती. एक असा तो मुलगा होता, तो थोडा अंतर ठेवून मागे उभा होता आणि बस चालली होती. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या वडिलांचंच नाव बाजीराव असेल असं समजून बाजीराव रोडला आमच्याकडे चालवतात गाडी. तर त्या बाजीराव रोडवरनं ही बस चालली होती आणि टिळक रोडला इतकी गर्दी असते त्यामुळे एकदम ब्रेक दाबल्यावर मागचा माणसाचा हात सुटला आणि तो त्या बाईवर येऊन आदळला. ती म्हणले काय हो, काय करताय? काय नाही म्हणे, बिये करतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. म्हणजे निषिद्ध कर्म त्याला करायचं नव्हतं, पण तो काय प्रश्न विचारतोय? गमतीचा भाग सोडून द्या. म्हणजे मी कर्म काय करीन? हे कर्म माझं निषिद्ध होतंय का? हे म्हणजे मला कर्माची, आणि कर्माने काय होतंय? कर्मटपणाच कदाचित जास्त येतो. त्या नियमाने कदाचित माझ्या अंगात कर्मटपणा आला तर भगवंत राहायला बाजूला, आत्मज्ञान त्याहून बाजूला, अशी परिस्थिती येऊ शकते. उपासनेचं सुद्धा असं आहे, महाराजांनी सांगितलं उपासना म्हणजे काय? उठल्यापासून सतत नामस्मरण, उपासना असा त्याचा अर्थ आहे. आम्हाला ते जमतं का हो? उठल्यापासून सकाळपासून आम्ही नामस्मरण करतो का? हे आपलं आपण विचारू शकतो. म्हणजे उपासनेचं सुद्धा इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला उपासनेचं एक गंमत सांगू का? वेळ चाललाय तरी सांगतो, आपल्याला शिकण्यासारखं आहे म्हणून सांगतोय. माझ्यासकट सगळ्यांना एक केसकर म्हणून गोंदवल्याला 1885 साली त्यांनी महाराजांच्या मांडीवर बसून अनुग्रह घेतला होता मुंजीचा असताना. मी हे का सांगतोय? आपल्यातल्या अनेक जणांची नातेवाईक, अनेक जणांच्या आजोबा आपण हे महाराजांच्याकडे झालेत, महाराजांच्या अनेकांना अनुभव आहेत आणि म्हणून आपण सर्व महाराजांच्या प्रेमात आहोत आणि म्हणून तो तुम्हाला प्रसंग जास्त आवडेल म्हणून सांगतोय, एक सांगायचा प्रयत्न. आणि त्या केतकरांना असं झालं, महाराजांनी सांगितलं बाळ काही झालं तरी नामस्मरण सोडू नकोस, आयुष्यात तुझं कल्याण होईल. तो लहान होता, नंतर त्याला माळ दिली, नामस्मरण करायला लागला, तो मोठा झाला पुढे. आणि असं पुण्यात राहत होते ते. पर्वतीवर हे आमचे डॉक्टर आणि मी पर्वतीवर गेलो, ते पर्वतीवर बसलेले असे जप करत बसले असायचे. ते जप करत बसले असायचे आणि जप करताना त्यांना यांनी डॉक्टरांनी नमस्कार केला. म्हटलं कोण आहे? पण गोंदवल्याचे आहेत, हातात माळ आहे वगैरे. म्हणे ठीक आहे, पण त्यांना जरा बरं नाही म्हणे, आपण त्यांना तपासायला जायचं आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्या बरोबर खाली आलो आणि त्या केसकरांच्या घरी गेलो. केसकरांच्या घरी गेलो आणि बघितलं तर अतिशय प्रसन्न मुद्रा होती आणि डॉक्टरांच्याकडे रिपोर्ट होते आणि डॉक्टरांना कळून चुकलं की यांना अतिशय कॅन्सरसारखा दुर्धर रोग झालेला आहे. पण डॉक्टरांनी रिपोर्ट करण्याच्या आधी गेले. मला तिथं शिकण्यासारखं असं वाटलं. डॉक्टर गेले आणि म्हणले काय कसं काय, बरं आहे ना? त्यांच्या हातात हात घेतला, अंगावरनं हात फिरला. आम्ही असं बघतो का पेशंटला? जेव्हा आम्ही एखाद्या आजारी माणसाला जातो तेव्हा असं बघायला पाहिजे. आम्ही लांबूनच असतो, आधार कळला की अजून 2 फूट लांब असतो. मला डॉक्टरांचं कौतुक वाटलं की त्याने पेशंटला सुद्धा कसं बघावं हे आम्हाला. पेशंट किंवा आपला नातेवाईक असला तर त्याच्या हातात हात घ्यायला काय, त्याला बरं वाटावं असं म्हणून आपण जातोय ना. तर ते त्यांनी केलं. ते म्हणाले मला माहिती मला काय झाले, मला रिपोर्ट दाखवू नका, असं एकदम ते केसकर म्हणाले. डॉक्टर म्हणाले असू दे, अहो औषधं इतकी निघालीत ना, तुम्ही बरे व्हाल, असू दे म्हणे, पण मला आता एकच औषध पाहिजे
ते म्हणजे महाराजांचा अंगारा आणि तीर्थ मला द्या, आणि महाराजांचा फोटो डोक्याशी ठेवतो, आणि मी रामनाम घेत आता हळूहळू जेवण कमी करणार, हळूहळू एक वेळचं जेवण सोडतो, अमुक करतो, असं त्यांनी सांगितलं. आम्ही आपलं बाहेर आलो. आता आमच्या मनात विकल्प, आम्ही काय साधी माणसं का? मी डॉक्टरांना म्हणलं आहे, म्हणतात खरं आहे का, नंतर जेवत असतील म्हणलं. अरे असं नाही, 8 दिवसांनी आपला 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 आपल्या डोक्यात आपल्या कल्पना. बाहेर आलं म्हणलं की नाही, त्यामुळे आपण 8 दिवसांनी जाऊ ना परत तब्येत बघायला. आम्ही 8 दिवसांनी परत गेलो. हा घडलेला अनुभव सांगतो मी तुम्हाला. का? कारण आपण त्या सगळ्यात त्याच्यातनं जातोय सर्व. आणि गेलो तर जरा कृष्ण झाले होते, कारण हळूहळू आणि खरंच डोक्याशी महाराजांचा फोटो ठेवला होता, तीर्थ अंगारा ठेवला होता, आणि नामस्मरण करत होते. पण आज जरा बसले नव्हते, थोडेसे आडवे झोपले होते, कारण थोडंसं हे शरीर हे झालं होतं, कृष्ण झालं होतं. पण डॉक्टर आल्यावर बसले हळूच, म्हणले कसं वाटतं? अगदी बरं वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतोय. पण तरी कसं वाटतंय म्हणे, सांगू का म्हणे कसं वाटतंय? दीन हाका मारी दारी तुझ्या हरी, दीन हाका मारी दारी तुझ्या हरी, किती वाहे नवी दीन हाका मारी दारी तुझ्या हरी, नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला, किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला. असं वाटतं म्हणे. म्हणजे आम्ही उपासनेमध्ये पंचपदीमध्ये सकाळी हे श्लोक पद म्हणतो, पण त्या पदाचे आम्हाला अर्थ कळतात का? हा जे गोंधळातलं पहिलं पद जे म्हणलं जातं काकड्यानंतर, ते हे पद आहे. म्हणजे आम्ही उपासना करतो, जी उपासना म्हणून करतो. सकाळी आम्ही बसतो, ती पुस्तक उघडतो, म्हणून आवडीने चांगली प्रेमाने म्हणतो, पण त्यातला अर्थ कळणं, त्याचं नाव उपासना आहे. आम्हाला उपासना म्हणजे अशी नुसती वाचलं, पाठ केलं, चालीत म्हटलं म्हणजे नाही. त्याचा अर्थ ना अर्थ समजून जेव्हा आम्ही माधवनाथांची सकाळी इथं आरती करतो, किंवा आम्ही त्यांचं गुणगान करून घेतो, तेव्हा ते काय सांगतात शब्द ते कळणं, याचं नाव उपासना आहे. ती पण आमची नाही आहे हे आपल्याला दिसतं. आपण पाठांतर करतो, नुसतं म्हणत असतो, पण आम्हाला अशी उपासना कळली पाहिजे, हे जाता आता आम्हाला कळा हरकत नाही. म्हणजे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, उपासना मार्ग म्हणावे, योगमार्ग तर खूप अवघड आहे तो. म्हणजे मग आम्हाला हे आत्मज्ञान मिळाल्याशिवाय जर मुक्ती नसेल तर मग दुसऱ्या पदात म्हणाले, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे शिवो कैसे लोखंडासे. आणि म्हणून हे आत्मज्ञान होण्यासाठी आम्हाला ते परोपरीने सांगतायत की शरण जा, किंवा मस्तक चरणी ठेवीत असे हे सांगायचं. पहिलं याचं ध्रुवपदाचं कारण असं आहे की हे मला सगळं कठीण आहे, मला आत्मज्ञान होणं शक्य नाही, माझा कर्ममार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग माझा योग्य नाही आहे. मग एकच मी काम करू शकतो, मस्तक चरणी ठेवीतसे भगवत. कारण का? ती शरणागतीची भावना आहे. शरणागत अशाने होतो आपण. त्याच्यामुळे काय होतं माहिती का? मस्तक चरण ठेवल्यानंतर खऱ्या अर्थाने मी जर त्यांना शरणागत ही शरणागतीची अवस्था अशी आहे की ती पूर्वकर्म तुमचं संपूर्ण पुसून टाकतो गुरु, आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचे जे अध्यात्माचं बीज लागलंय त्याचं झाड करायची ताकद त्या सद्गुरूमध्ये असते. हे संतांचं का संतांच्या पाया डोकं ठेवायला सांगतात, याचं कारण हे की ही शरणागतीची भावना जर मला हे जमत नाही हे मला नक्की माहिती आहे. मला खऱ्या अर्थाने मी बघितलं तर मला माहिती आहे की हे सर्व मार्ग मला इतके वाटतात तितके सोपे नाही. मी पोजिंग खूप करत असेन, मी अगदी छान सगळ्या गोष्टी करत असेन, पण खऱ्या अर्थाने मला आत्मज्ञान झालं का, मला मुक्ती मिळण्यासाठी खरं काही हे घडणार आहे का, तर आपल्याला उत्तर काय असेल ते बघा. आणि म्हणून अत्यंत सोपा आणि साधा उपाय सांगताना तुकाराम महाराज म्हणतायत, मस्तक चरणी ठेवीतसे. काय मानू आता या संतांचे किती उपकार मानू. निशब्द होतो, शब्दा वाचून सारे कळले शब्दांच्या पलीकडे, अशी अवस्था निशब्द अवस्था झाली. आणि त्यांनी असं सांगितलं की फक्त हे मस्तक ठेवा. आता थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे शिवो कैसे लोखंड असे. परीस ही अशी गोष्ट आहे की जी लोखंड कुठलंही बघत नाही, गंजगं आहे, बारीक आहे, मोठं आहे, ते ज्याचा स्पर्श होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी परिसाची संकल्पना मांडली आणि तो त्याचं सोनं करतो. संतही असेच असतात. तुकाराम बुवांच्या आयुष्यातला अभंग म्हणून त्यांचं चरित्र करायला आपला वेगळा वेळ द्यायला गरज नाही. इथं काय झालं, त्यांचा एक शिष्य होता संत जगनाडे,
अहो, मोदींनी आपल्या भाषणात देहूमध्ये संत जगनाड्याचा उच्चार केला. ज्यांना माहिती असेल त्यांनी भाषण ऐकलं असेल तर त्या माणसानं माहिती आहे कोण आपल्या इथे तुकाराम बुवांचा खरा शिष्य कोण, टाळकरी, त्यातलं त्यांनी उच्चार करावा. म्हणजे आम्हाला सुद्धा कित्येक लोकांना माहीत नव्हतं संतू जगनाडे. तो संतू जगनाडेचा उच्चार त्यांनी केला. त्यांचं कौतुक मी फार त्यासाठी करत नाही, मला कौतुक वाटतं ह्या लोकांना की कशी माहिती सगळी योग्य असते. आणि आम्ही असून सुद्धा आम्हाला तिथे राहून देहूच्या शेजारी राहून आम्हाला किती माहिती आहे. तर त्या संतू जगनाडे त्यांचा टाळकरी होता. तो उत्तम टाळकरी होता, प्रपंची होता आपल्यासारखा. कारण का टाळाटाळ करायचा. टाळकरी असा होता की तो टाळाटाळ खूप करायचा, असा टाळकरी होता. आणि तो एक दिवशी असा येत होता आपल्या मुलाला घेऊन ओसरीवरती. मुलाला आपलं ते रडत होतं, ऊन कोवळं ऊन पडलं होतं म्हणून आला होता. येऊन आपल्या मुलाला असं जरा हे करत होता. आणि तेवढ्यामध्ये बाहेरनं आवाज आला, संतोबा, अरे संतोबा. अरे महाराज आलं का काय? पटकन वाकळ जी फाटकी होती ती खालती केली बाजू आणि टाकली. यावं महाराजा, यावं महाराजा म्हणून स्वागत केलं. बसा 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 महाराज, मी आत्ता गुळपाणी घेऊन येतो. अरे संतोबा, मी फक्त तुला विचारायला आलोय, तेवढं मला उत्तर दे. अहो गुळपाणी तर घ्या. गुळपाणी घेतो, पण मला पहिलं प्रश्नाचं उत्तर दे मला, ते असेल तरच. अहो नाही नाही महाराज, गुळपाणी घ्या मगच जा. गुळपाणी दिलं, त्याने आणलं पटकन. बरं म्हणाले, संतोबा आता मी तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकशील का? काय? हां, या वर्षी वारीला येणार ना? हो. अरे महाराजा, अरे वारी म्हणजे काय हो? आणि तुमच्यासारख्यांबरोबर वारी देवाकडचंच देण आहे, ती का नाही येणार? पण काय करणार, हे पोरग बघ ना, सारखं किरकिर करतं, कोणाकडं राहत नाही. बर मग या वर्षी जरा जम. बर मग पुढल्या वर्षी येणार? हो म्हणे, पुढल्या वर्षी येईल. बर हरकत नाही. पुन्हा पुढल्या वर्षी महाराज आले आणि म्हणले, संतोबा ह्या वर्षी येणार ना र वारीला? इसवीस शहर दूध देणारी म्हस मेली, सगळ्या घरादारचं कोट कल्याण झाले. काय सांगायचं महाराज, खायचे पैसे वांदे झालेत. बर मग आता पुढच्या वर्षी येणार ना रे वारीला? एक नाही, दोन नाही, एक तर 12 वर्ष महाराज येत आहेत. आणि हा प्रपंचातली एक एक कारण सांगतोय, जसं आपण सांगतो तशी. आणि वारीला काही जाणं जमे ना त्याला. आता या प्रपंच चिखलातनं बाहेर काढायचं. थोरी व सांडेली आपुली परिसर आपण बघतोय. या प्रपंच चिखलातनं त्याला बाहेर काढायलाच पाहिजे, हे महाराजांनी ओळखलं. आणि एक दिवशी असं झालं, हा असाच ओसरी येऊन बसला होता. आता मोठा झाला, तर मुलगा तर होता, नुसताच बसला होता ऊन खात. आणि तेवढ्यामध्ये आवाज आला, अरे मेलो मेलो मेलो. अरे महाराजांचा आवाज कुठे आला? म्हणून दार उघडलं, बाहेर गेला. त्या झाडाभोवती ही गर्दी जमलेली, गर्दी बाजूला केली आणि आत गेला. सगळे वर बघत होते, वर बघायला लागला. अहो महाराजा काय करतसा? अहो भूताबिताने धरलं का काय? महाराज एका फांदीला लटकले होते. म्हणले, अरे संत्या बरं झालं, आला आला, बरं झालं बाबा. अरे काय करू रे संत्या, हे बघ काय झालंय. अहो महाराजा सगळ्या जगाला विज्ञान शिकवता, अहो सोडा म्हणजे सुटेल की, असं म्हणतोस. म्हणून हातातली फांदी सोडली आणि अलगद तुकाराम महाराज खाली उतरले. आले, जवळ घेतलं संतोबाला. म्हणले, बाळ तुला खूप कळतं रे, काय म्हणालास? म्हणला, सोडा म्हणजे सुटल. मग मला सांग, या प्रपंच वृक्षाने तुला धरलंय का काय रे? लगेच उठला, पाय धरले. महाराज चुकलं, पुन्हा नाही, आता घरला जाणार नाही. आणि घरात गेले नाही. मस्तक चरणी ठेवीत असे. एकदा मस्तक तिथं ठेवलं म्हणजे पुन्हा नाही. इंदूरमध्ये आहे म्हणून इंदूरमधली एक आमच्या महाराजांची एक आठवण आहे. म्हणजे कारण का, हे आत्मज्ञान मिळायला किंबहुना समजायला सुद्धा सद्गुरू अवघड आहे. आम्हाला सद्गुरू कळतो का तो तितका, हा सुद्धा एक विषय असा असतो. आम्ही आज काय खरं नाही, हा ते वडाचं झाड होतं, इतकं वेळ चाललं बरोबर. वडाच्या झाडाला परवा पूजा करत होत्या त्या बायका, अशा घेऊन चालल्या होत्या, सगळं ताट हातात जडच्या जड. आणि वडाचं झाड येत होतं. तेवढ्यामध्ये त्या बाईला पाठ काहीतरी खाजावं लागली असेल म्हणून ती कडेच्या झाडापाशी गेली आणि असं खाजवलं आणि पुढे गेली. मागची एक बाई आली, तिने खाजवलं, तिने पुढे.
आमचा परमार्थ असा असतो, ओळीने जे पुढचं करतोय ते आपण करायचं. आम्हाला खरा खरा परमार्थ कळतो का, हा विषय. आणि मग महाराजांच्याकडे, महाराज इथं इंदूरला आले होते. इंदूरला मोडक म्हणून मोठं प्रस्थ आहे मोडकांचा. आणि महाराजांचं इंदूरवर महाराजांच्या खूप गोष्टी तिथे सांगण्यासारख्या. एक गोष्ट आपण आत्मज्ञानाच्या दृष्टीने आणि सद्गुरूची की किती अवघड आहे ते समजणं सुद्धा. आणि कोणाकोणाला, आणि कोण ब्रह्मानंद महाराज जे ज्या महाराजांचे शिष्य आहे, ज्यांचा मी उल्लेख सुरुवातीला करतो, ते त्यांचे सत्शिष्य, खऱ्या अर्थाने महाराजांचे सत्शिष्य ब्रह्मानंद बुवा. त्या ब्रह्मानंद बुवा तिथे ब्रह्मानंद बुवांच्यासाठी बघत होते. आणि ब्रह्मानंद बुवा मोडकांच्याकडे आले होते. आले म्हणजे काय, इथे शनी गल्लीमध्ये जे राम मंदिर स्थापन केलेले महाराजांनी, त्याच्या पलीकडे एक मारुती मंदिर आहे. त्या मारुती मंदिरामध्ये ब्रह्मानंद बुवा उतरले होते. आणि मोडकांना अशी सवय होती की कोणी सत्पुरुष चांगला माणूस दिसला की त्याला घरी घेऊन यायचं. आणि म्हणून त्यांना ब्रह्मानंद बुवा म्हणजे अनंत शास्त्री, ते पूर्वीचे शस्त्रास्त्री होते आणि गुरुच्या शोधात फिरत होते. आणि त्यांना तेजस्वी वाटलं म्हणून मोडक घरी घेऊन आले. घरी घेऊन आले आणि थोड्या वेळ त्यांचा पाहुणचार सगळा केला. फळंबिळंच खाल्ली त्यांनी. काही म्हणाले मी काही ब्रह्मचारी माणूस, मी काही कोणाकडे खात नाही, काही नाही. फळंबिळं दिली आणि म्हणाले माझे सद्गुरू आलेत मी त्या मंदिरामध्ये, तर मी निरूपण असतं त्यांचं जाऊन येतो. ब्रह्मानंद महाराजांना त्याने विचारलं आपण याल का, माझ्यावर याल तरी. ते म्हणा आपणही सद्गुरूच्या शोधात आहोत, बघू तर खरं यांचे सद्गुरू काय आहेत. म्हणून गोंदवलेकर महाराज जिथे उतरले होते त्या मारुतीच्या मंदिरामध्ये, तिथे गेले मोडक आणि हे तिथे बघायला गेले दोघं जण. आणि तिथे गेल्यावर मोडकांना आपले सद्गुरू दिसल्यावर त्यांनी पाय मस्तक चरणी ठेवलं आणि त्यांच्यामध्ये विसले. सभोवताली सगळी प्रपंची माणसं होती. हे शस्त्रात्री, हे कसलं, हे गुरु, हे सद्गुरू, हे माझे सद्गुरू होणार, हे तर काय प्रपंचाच्या गप्पा मारतात सगळे, हे कसले सद्गुरू. कारण हे शस्त्रात्री अनाथ आपल्या संस्कृतचा ह्याचा हे होता सगळा. म्हणून त्यांनी हळूच तिथनं काढता पाय गेलं आणि ते गेले. मोडकांनी थोड्या वेळाने बघितलं, दिसले नाहीत. बुवा घरी आले. विचारलं बुवा लवकर आहात का तुम्ही? हो हो, माझी स्नान संध्या. त्यांनी सांगितलं नाही त्यांना काय वाटलं ते. स्नान संध्या वगैरे व्हायची होती म्हणून मी आलो परत म्हणे. बरं बरं, हरकत नाही. आणि तिथनं निघाले ब्रह्मानंद बुवा. ते आले एकदम वाडीला. दत्त गुरु म्हणजे दत्त आणि गुरु असं असले दैवत, ज्याच्यामध्ये उजवा आणि डावा भाग, एक भाग गुरुचा आहे आणि एक दत्तात्रय देवाचा आहे, असं जे स्थान, जे जागृत स्थान आहे वाडीला, तिथे आले आणि अनुष्ठान करायला बसले. अनुष्ठान करायला बसले आणि प्रत्यक्ष भगवंत दत्ताने येऊन सांगितलं, काय एवढा त्रास घेतोय जीवाला? अरे आत्ता तू जिथून आलास ना, तेच तुझे सद्गुरू होते. हा मला अहो, पण मी आता तुला सांगितलं ऐकशील, आता ताबडतोब तिथे जा. तिथनं उठले, परत इंदोरला आले. यांना सांगितलं होतं मी पुढे असं जाणार आहे कोल्हापूरच्या वगैरे बाजूला. मोडकांना वाटलं हे परत कसे आले, म्हणून बघितलं. मोडक म्हणले काय हो बुवा, तुम्ही पुढे जाणार होता ना कुठेतरी? हो, पण मला सांगा ना, तुमचे ते सद्गुरू आहेत का आत्ता इथे इंदुरात? आहेत म्हणे. त्यांना भेटता येईल का? हो, मी संध्याकाळी जाणारच आहे, माझ्याबरोबर याल? येतो. संध्याकाळी दोघंही गेले. पुन्हा गेले. पण आज गंमत झाली. आज महाराजच तिथनं उठले आणि आले. अरे 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 महाराज या 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 असं करत ब्रह्मानंद बुवांना पुढे गेले, समोर गेले. या 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 बुवा बसा. खुर्ची दिली आणि बसा म्हणले आणि परत गेले. पुन्हा आपल्या त्या प्रपंचाच्या गप्पा मारायला लागले, सांगायला लागले. माणसाला कळत नाही असा एकही माणूस नाही. खरं आत्मज्ञान ऐका बरं का, साध्या साध्या शब्दातलं. माणसाला कळत नाही असं ऐकत नाही. पण काय होतं म्हणे, ऐन वेळे त्याचा विवेक मागे सरकतो आणि स्वार्थ पुढे जातो. अहो काय वेदांत हा, साध्या भाषेतलं वेदांत. हे सगळं ऐकलं त्यांनी आणि उठले आणि पायावर डोकं ठेवलं. म्हणलं महाराज चुकलो मी आपल्याला जे समजलो. अहो बुवा, मी चौथी पण शिकलो नाही, असं काय करतो? उठा उठा उठा. नाही नाही नाही, आता इथनं उठणार नाही, हे डोकं काढणार नाही. अश्रूंचा अभिषेक केला. महाराजांना म्हणाले, महाराज आता त्यांना हेही कळून चुकलं होतं. की आता त्यांना हेही कळून चुकलं होतं की ह्यांना एवढी ताकद आहे, ही बुद्धी, ही माझी बुद्धी तुम्ही घेतली असं म्हणा. म्हणजे त्यांना हा स्पर्श झाला
की ह्यांची ताकदही कळली, नुसते अध्यात्म नाही कळलं की यांची आता एवढी, तुम्ही ही बुद्धी घेतली असं म्हणा. अरे मला कसलं, मी 4थी शिकलो, तू एवढा पंडित तुझ्याकडे आहे. नाही तुम्ही घेतली म्हणत तर मी पायावरचं डोकं काढणार नाही. जवळ घेतलं, अंगावरनं हात, तुला मस्तकावरनं अवग्रहण केलं आणि म्हणत ब्रह्मानंदा जा. किती अवघड असतं समजणं सुद्धा, म्हणजे इतकं सोपं नसतं आत्मज्ञान होणं सुद्धा. आम्हाला ते कळणं गरजेचं आहे. पण जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती, पर उपकार. महाराजांची एक गोष्ट आहे, वेळ आज जाणार आहे थोडंसं पुढे, काही इलाज नाही ते. हो, गाड्या पळते नुसतं. ती फार इतकी छान गोष्ट आहे महाराजांची की शिकण्यासारखी आहे. हां, एकदा काय असं महाराजांच्याकडे गर्दी व्हायची, लोक यायची, प्रपंचातली लोक यायची. बुवांना म्हणायचे सुद्धा, सगळं हिंगजिऱ्याचं गिरायक, केशर कस्तुरीचा कोणी नाही, आपल्यासारखीच सगळी. ते केशर कस्तुरीचा म्हणजे खरं आत्मज्ञान पाहिजे, खरी उपासना पाहिजे असं म्हणणारे किती असतात. ज्यांना कळलं मुळात तर ती उपासना मागणार ना. तर तसे बुवांना म्हणायचे. पण तरी सुद्धा संतांच्या पायावर मस्तक का ठेवायचं? कारण त्यांना हे सगळं माहितीच होतं. आपली प्रपंचातली लडबडलेली अवस्था, आपण काय रीतीचं आहेत हे संतांना सगळं कळतं. आणि म्हणूनच ते फार, देवापेक्षाही ते मोठे काय आहेत, कारण ते आपल्याला तरी सुद्धा जवळ करतात. देव काय म्हणेल ते तुझं कर्मबिर्म सगळं शुद्ध करून ये, मग तुला घेतो. संत आई कसं आपल्या शेमण्या मुलाला स्वच्छ करून गड्यावर घेते, तसं ते माऊली, त्याला माऊली का म्हणतात, ते तसं आपल्याला घेतात. म्हणून आपली खैर आहे, नाही तर आपली खैर नाही अक्षरशः. आणि असं महाराजांकडे लोक यायची. आणि एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली होती. मुलाला घेऊन आली आणि म्हणाली, महाराज काय प्रश्न आहे? काय नाही, बरं बाय असं कर, जेवण करून घ्या, प्रसाद घ्या, आपण उद्या बोलू. आधी तिला पोटातनं शांत केलं, तिला अमुक तमुक. दुसऱ्या दिवशी पहिली सकाळी आली महाराजांकडे आणि म्हणाले, महाराज काय बोल, माय काय पाहिजे? काय नाही, माझा हा मुलगा खूप चांगला आहे, खूप गुणी आहे, चांगला मोठा आला आहे, पण तो जरा बाहेर खाली आहे, त्याला वाईट व्यसन आहे. तर तेवढं त्याचं ते व्यसन घालवा, बाकी उत्तम आहे हा मुलगा, पण त्याचं ते व्यसन जात नाही. माय काळजी करू नको, रामराया सगळं ठीक करेल. महाराज कधी म्हणायचं नाही, मी कधी आपली जीभ विटाळली नाही त्यांनी, मी करतो म्हणून, रामराय ठीक करेल असं म्हणायचे. आणि असं म्हणले, ठीक आहे तू जा माय, काही काळजी करू नकोस. त्या मुलाला सांगितलं, आपण मनुष्य जन्माला आलोय आणि थोडं तरी काम करावं, इथं राहून थोडी मदत करावी आणि थोडं नामस्मरण करावं. करशील ना रे बाळ, तुझी पण इच्छा आहे ना? हो महाराज. मग काय होतं, बरं हरकत नाही, आपण आजपासून सुरुवात करू, थोडंसं नामस्मरण सुरुवात करू आणि रामाच्या पायावर हात ठेवून सांग की रामराया मी चुकलोय, आता मला ठीक कर. एवढी खऱ्या अर्थाने प्रार्थना कर म्हणे, तुझं काम होईल म्हणे. झालं. निवेद्य रोज यायचा, सतरंजा टाकायचा, काही इतर कीर्तन असलं तर करायचं, मग घरातली कामं, आपली काकडीची तयारी असेल ते करायचा आणि रुळला थोडासा अभ्यास करायचा, नामस्मरण करत होता. पण एक दिवशी असं झालं, महाराज उत्तम कीर्तन करायचे, उत्तम कीर्तन करत होते गोंदवलेकर महाराज. आणि कीर्तनाला उभे होते महाराज, समोर सगळा समुदाय असा बसला होता तुमच्यासारखा सज्जन, आणि ऐकत होते. आणि पूर्वरंगात नामाबद्दलचा अभंग सांगितला आणि उत्तर रंगामध्ये नामदेवांचा आख्यान लावले. महाराजांना एकदा विचारलं एकाने की तुम्हाला आवडणारा संत कुठला? तर गोंदवलेकर, आम्हाला काय वाटलं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे वर्ण म्हणतील. नाही म्हणे, नामदेव महाराज. त्याचं कारण सांगितलं त्यांनी, फार ऐकणार काय. अहो जिची मोलकरीण देखील संत पदाला पोचली, काय सत्संग असेल मला सांगा. ही महाराजांची दृष्टी होती. आणि म्हणून, आणि त्याने नामदेवांचा अति रंगले स्वतः त्या आख्यानामध्ये नामदेवांच्या, आणि समोरची मंडळी रंगली नाहीत, त्यात काय विशेष. पण शेवटची आरती झाली, हिची दान देगा देवा झालं, आणि तेवढ्यामध्ये उघडले डोळे त्यांनी. तर हा समोर, आता समोर कीर्तनाला तर समोर बसवायचे मुद्दाम की याच्यावरती लक्ष असावं म्हणून. आणि हा दिसेन असा झाला मुलगा. त्यांना वाटलं इकडे इकडे गेला असेल कुठेतरी बाथरूम, अमुक हातपाय धुवायला, अमुक तर मग गेला असेल, येईल. सगळी लोक गेली, रात्र झाली होती, हा दिसेना कुठे. हाक मारले त्याला, हा दिसेना. त्यावेळेचा काळ, काठीला एक चिंधी बांधली, मशालीसारखी केली आणि शोधायला लागले त्याला सगळीकडे. पार नदीवर गेले, पार नदीवर गेले तर अर्धनग्न अवस्थेत त्या स्त्री बरोबर तो पडलेला दिसला. आपल्या अंगातली छाटी काढली, त्याच्या अंगावर टाकली, श्रीराम म्हणाले आणि मंदिरात निघून आले. पहाटेच्या वेळी झोमरं वारं निघालं
आणि हा जागा झाला. अंगावर बघतो तो महाराजांची छाती, घाबरलाच एकदम, पळत सुटला. माय माझं चुकलं, पळत सुटला. महाराज इकडे पहाटेच्या काकडारतीची तयारी करून निघत होते. तिथे गेला आणि पायावर कोसळला. महाराज चूक झाली, पुन्हा नाही करणार. नक्की पुन्हा नाही करणार. आता हे ठेव रामाच्या पायावर हात आणि पुन्हा कधी करू नकोस. जे ते रामा, आणि त्या पायावर मस्तक ठेव आणि पुन्हा कधी करणार नाही सांग. रामरायाची शपथ आहे तुला. आणि त्याचं सगळं पुन्हा सुटलं. अहो काय संतांची ताकद असते जी काय करू शकते. खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकार. खऱ्या अर्थाने काय केलं त्यांनी. अहो स्वतःचं सर्व संत पण सोडून हे सगळे उद्योग करत बसले. पुढे त्याला नामनाम दिलं, गिरनारमध्ये पाठवलं, तो महंत झाला. थोरी व सांडिली आपुली परिसर आपण बघितलं झालं. अनेक तऱ्हेने आपण हा अभंग सोडवायचा प्रयत्न करतोय. शेवटचा, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देवी. याच्यासाठी नाथांसारखं दुसरं उदाहरण नाही. अहो त्या गंगेच्या घाटावर गाढव 12 वाजता त्याला आपली गंगा पाजणारे फक्त नाथच होते. आणि विचारलं तर म्हणले माझा हरी असतं तर काय केलं असतं. भूतांची दया ही ह्याच्यापेक्षा काय. त्याहीपेक्षा तुका म्हणे सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवत असे. जसं मग अशी यमन यांच्या मुखातनं स्त्रवत होतं, तसं जसं नाथांच्या तोंडातनं अमृतच बोलायचं. हो त्यांची एक छोटीशी गोष्ट आपल्याला माहिती आहे म्हणून पटकन सांगतो. नेहमीप्रमाणे नाथ अन्निक उरकून गोदावरीवर स्नानाला गेले. स्नानावरून परत येताना एका यवनाने त्यांच्या अंगावर थुंकला. आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. आणि त्याला बोलणं राहिलं बाजूला, त्याच्याकडे बघितलं पण नाही. आणि गंगेवर गेले, परत स्नान केलं, परत आले, परत त्यांनी तेच केलं, परत गेले. असं एक नाही दोन नाही म्हणे 108 वेळा झालं असं. आणि तरी नाथांचं असं होतं की पटकन आवरून ते त्यांची पूजा व्हायची असते. पुढे अनेक लोक जेवायला असायचे घरी. त्यामुळे आता उशीर झाला. 108व्या वेळा ते असं काही न बोलता आले. त्यावर तो माणूस अक्षरशः पायावर लोटांगण घातलं. म्हणला हमें गलती क्या है, 5 बार नमाज पढ़ता हूँ मगर इतनी शांति कहीं नहीं देखी. माफ कर दो, हमारे लोग आप ही का खाते हैं और आप ही के ऊपर थूकने को बोलते हैं, मुझे माफ करो. गिडगिडला अक्षरशः पायावर. अरे 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 रडू नका. उपरण्याचं टोक घेतलं. त्याचे डोळे पुसा, काही काळजी करू नका, मला जायला घाईत आहे म्हणून पटकन गेले घरी गेले. आणि पुढचा आवरा लोक बसायचे जेवायला. आणि तेवढ्यात लक्षात आलं, अरे उद्धवा त्याला जेवायला बोलायचं राहिलं रे. आपुली काय म्हणजे इतकं झाल्यानंतर त्याला माफ केलं, सोडलं, त्याला जेवायला पडत म्हणलं. हा उद्धव परत गेला. तिथे लोक टवाळ्या बघण्यासाठीच आली होती. ते सगळं काय होते तमाशा ते होते तिथे सगळे लोक. ते म्हणाले उद्धव म्हणला आपल्याला बोलवले. लोकांनी काय अभी बुलाया घर में जाके, अभी इधर बहुत अच्छा प्यार बहुत दिखाया शांति, और इधर अभी घर में बुलाया जाओ अभी. लोकांना काय सगळा बोलायला काही नाही. इथं आला तर स्वतःच्या हाताने त्याला बसवलं. आणि तो अक्षरशः पायावर लोटांगण म्हणला महाराज हमने गलती किया, हमको क्यों खाना खिलाते हैं. खाना खिलाने से आपका बुद्धि पूरा बदल जाएगा इसलिए खिलाते. संतांचे काय काय असतात उपकार हे आपल्याला कळत नाही. संतांच्या घरचं अन्न का खावं याचा हा एक कारण आहे. त्यांनी आपली बुद्धी पालटते. आणि झालं या गोष्टीचं इथपर्यंत आम्हाला सर्वांना माहिती असलं. पण या गोष्टी एकदा रत्नागिरीच्या शाळेमध्ये एक शिक्षक सांगत होते. ही गोष्ट सांगत असताना मुलांना ती गोष्ट सांगून झाल्यावर त्यांनी विचारलं, मुलांनो या गोष्टीतनं तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय वाटतंय. एक जण म्हणाला ते शांती ब्रह्मच होते, एक जण म्हणाला ते संत होते, एक म्हणे त्यांना भेदच नव्हता. कसा स्त्री पुरुष भेद नव्हतं, हिंदू मुसलमान तर भेद अवघडच आहे असं म्हण. त्यामुळे ते एक मुलगा खिडकीतनं बाहेर बघत होता. सरांनी त्याला म्हणले विनायक तू जरा इकडे बघ, तू का नाही उत्तर दे त्याचं. म्हणाला सर मी तुम्हाला उत्तर देईन पण तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो. एकनाथ महाराज संत आहेत म्हणून त्यांनी अशी वागणूक दिली, हे त्यांच्या दृष्टीने संत पदाला शोभेल असं आहे. पण माझा समाज काय करत होता, माझा समाज तिथे होता, त्यांनी विरोध करायला होता, त्यांनी प्रतिकार करायला होता. आमचं हे बोट चेपे धोरणच आज आम्हाला नडतंय. आम्हाला जिथं दिसत असेल
आमच्या हिंदुत्वावर जर हे होत असेल तर आम्ही तो प्रतिकार केलाच पाहिजे. संतांच्या दृष्टीने संतांना योग्य असतं, पण संतांच्या गोष्टी आम्ही कुठपर्यंत घ्यायच्या हे सो आम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे जरी हे असलं आणि त्यांच्या दृष्टीने अमृत स्त्रवत असे असं पूर्वरंगामध्ये शिवरंजनीमध्ये आपण आणि ह्या सगळ्याचा हे सांगायचा उद्देश अशासाठी की हे आम्ही सगळं सांगतोय की ह्या संतांच्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या संत आम्हाला या आपापल्या आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतायत की मस्तक चरणी ठेवीत असे. या गुरु तत्वाला शरण गेलं. कारण शरणागतीने काय होतंय, अहो मला सांगा, आम्ही इतके पुढारलेले आहोत की आज AI इथपर्यंत आम्ही आलो आहेत, विज्ञानाने प्रगती केली आहे, पण त्यातनं आम्हाला समाधान किती. खूप गॅजेट्स निघालेत, खूप आम्हाला सुख देणारी शरीराला वस्तू मिळाल्या आहेत, पण आम्ही सुखी आहोत का? ह्याच काळामध्ये तुकाराम महाराज राहत होते त्या काळात त्यांनाही तोच त्रास होता, काही वेगळं नव्हतं. किंबहुना अनुकूल परिस्थिती होती का प्रपंचाची? नव्हती. पण संतांचं मोठेपण कशात आहे? संत अशा परिस्थितीत सुद्धा आपलं संतत्व गमवत नाही, म्हणजे आपली शांती, आपलं समाधान, या परमेश्वराशी असलेलं एक अनुसंधान ते त्यांचं जात नाही. ते देहावरती असे दिसले आम्हाला, तर ते देहावरती असले तर ते परमात्म स्वरूप असतात. आणि म्हणून तुकाराम आज म्हणतात आपल्या पूर्वरंगामध्ये शिवरंजनी, वानु आता न पुरे वानु आता मास्तर वानु आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी वानु आता. आपुली परी